नमस्कार. नेहमी तेच ते भरलेलं वांग किंवा सुकी भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर आज आपण खास आणि वेगळ्या पद्धतीने चमचमीत जिभेची चव वाढवणारी खाऱ्या वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. ही भाजी चवीला इतकी अप्रतिम लागते की तितकीच करायला सुद्धा सोपी आहे. चला तर मग वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण अगोदर मसाला बनवून घेऊया. इथं खोबरं घेतलं आहे, तर सुकं खोबरं अर्धी वाटी घेतलं आहे. काप घेतले आहेत सुक्या खोबऱ्याचे तुम्ही किंवा किसलेलं खोबरं घेऊ शकता. लालसर असं रंगावर आपण भाजून घेत आहोत अशा पद्धतीने. तर हे खोबरं आपण लालसर झालं आहे, काढून घेऊया. तर या ठिकाणी आता आपण थोडंसं तेल राहिलं आहे, तर त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणे सुद्धा खरपूस असे भाजून घेऊया. थोडंसं तेल असल्यामुळे लगेचच शेंगदाणे छान असं खरपूस भाजून होतं. आणि धने घेतले आहेत 1 चमचा. धन्यामुळे स्वाद छान येतो. तर अद्रक घेतला आहे 1 इंच. हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 5 ते 6. लसूण पाकळ्या जास्त घेतल्या आहेत 20 ते 25 अशा. आणि मंद आचेवर हे सगळं आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचं आहे. कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्त्यामुळे चव छान येते. मंद आचेवर आपण हा मसाला भाजून घेत आहोत. तर इथं कच्चा मसाला टाकला आहे. थोडीशी दालचिनी, 2 लवंग, 1 काळी मिरी, 1 ते 2 असा कच्चा मसाला टाकला आहे. तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. 1 चमचा तीळ. तिळामुळे सुद्धा खूप छान असा स्वाद येतो ह्या मसाल्यांना. तर इथं तुम्ही खसखस सुद्धा वापरू शकता. तर इथं हा सगळा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून छान असा बिना पाणी ओतता एकदा फिरवून घ्यायचा. नंतर थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं. खोबरं सुद्धा यामध्ये टाकलं आहे. देठासहित कोथिंबीर टाकली आहे भरपूर अशी फ्रेश. कोथिंबीरमुळे मसाला हा खूप छान होतो. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून घ्या. इथे मी घेतले आहेत छान ताजी आणि कोवळी काटेरी वांगी. ह्या वांग्याचे देठ आपण थोडे ठेवून अशा पद्धतीने कट करून घेऊया. कापलेली वांगी लगेच मिठाच्या पाण्यात टाकायची, जेणेकरून ती काळी पडणार नाहीत. ह्या पद्धतीने थोडंसं देठ ठेवून आपण कट करून घेतलं आहे. आणि याला 4 ते अशा पद्धतीने 4 भाग करायचे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त केले तरीही चालेल. किडकं आहे का ते बघायचं. हे छान वांगे आहेत, काटेरी आहेत, कोवळी आहेत. मिठाच्या पाण्यात टाकून घेतले आहेत. काळी पडत नाहीत. खाऱ्या वांग्याचा रस्सा म्हटलं की त्याचा मसाला खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं आपण अशा पद्धतीने सुकं खोबरं वापरून मसाला बनवून घेतला आहे. वांगे आता कट करून घेत आहोत. मिठाच्या पाण्यात टाकून घेतली आहेत सगळी वांगी. तर पाहू शकता ह्या पद्धतीने सगळी वांगी कट करून आपण पाण्यात टाकून घेतली आहेत. मीठ टाकून घेतलं आहे. त्यामुळे ही वांगी अजिबात काळी पडत नाहीत. नक्कीच ह्या पद्धतीने मिठाच्या पाण्यात तुम्ही कोवळी वांगी कट केल्यानंतर मिठाच्या पाण्यात टाका. कधीही भाजी करताना वांग्याची मिठाच्या पाण्यात तुम्ही वांगी टाकू शकता. कट केलेली फोड्या करा किंवा अशा पद्धतीने करा. पण नक्कीच मिठाच्या पाण्यात टाका, म्हणजे काळी पडत नाहीत. एकीकडे कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे मी. ह्या पद्धतीने 2 ते 3 चमचे आपण तेल टाकायचं. चमचमीत आपल्याला वांगं बनवायचं आहे. आणि वांगी सुद्धा सगळी काढून घेतली आहेत. तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि यामध्ये मसाल्यामध्ये मीठ टाकूया आपण, हळद टाकूया, जिरे पावडर टाकू शकता. या ठिकाणी मी जिरे पावडर सुद्धा टाकली आहे. थोडासा गरम मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता. कोथिंबीर टाकली आहे. हा मसाला छान असा मिक्स करून घेऊया. कढीपत्ता, कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये मसाल्यामध्ये टाकला आहे. त्यामुळे खूपच छान स्वाद येतो. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही मसाला बनवून घ्या. हा स्पेशल मसाला आहे. माझ्या आजी बनवायची अशा पद्धतीने खारं वांगं. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून पहा. तर हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया. छान असं वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे ह्या पद्धतीने. आणि लहान गॅसवर मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम असेल तर फोडणी छान होते, म्हणून तेल अगोदर गरम करायला ठेवलं आहे. त्यात जिरं, मोहरी टाकलं आहे. आणि जिरं मोहरी तडतडली की आपण यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्त्याची खमंग फोडणी द्यायची. फोडणी झाल्यानंतर सगळ्यात आधी आपण कापलेली वांगी तेलात ह्या पद्धतीने भरून घेतलेलं वांगं
2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं. तेलात वांगी परतल्यामुळे भाजीला चव छान येते. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही तेलात वांगी परतून पहा. थोडीशी हळद टाकली आहे, वरून थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वांग्याची चव अजून वाढते. रश्श्याची सुद्धा ह्या पद्धतीने खालीवर वांगं करून घ्यायचं. वाटलंच तर 1 ते 2 मिनिट आपण याच्यावर झाकणसुद्धा ठेवायचं, म्हणजे वाफवलेलं वांगं लगेच शिजलं जातं. ह्या पद्धतीने वांगं छान तेलामध्ये परतून झालं आहे. तर चमच्याने खालीवर करून वांगं आपण यामध्ये गरम पाणी टाकूया. आवडीनुसार तुम्ही रस्सा पाहिजे पातळ त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता गरम. राहिलेला मसालासुद्धा टाकून घेतला आहे मी यामध्ये. तर मी 1 ते 1.5 ग्लास असं पाणी टाकलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. कोथिंबीर टाकली आहे वरून थोडीशी. तर यामध्ये आपण 1.5 ग्लास असं पाणी टाकलं आहे. अगोदर अर्धा ग्लास आणि नंतर 1 ग्लास. छान उकळी आली की मध्यम ते लहान आचेवर हे वांग्याची भाजी 7 ते 8 मिनिटासाठी छान अशी शिजवून घ्यायची. पाहू शकता किती चमचमीत छान अशी ही आपली खाऱ्या वांग्याची रस्सा भाजी तयार आहे. ह्या छान अशा चमचमीत वांग्याच्या भाजीसोबत खायला आपण बाजरीची भाकर वापरू शकतो. 7 ते 8 मिनिट झाले आहेत. वांगं छान शिजलं आहे. ही भाजी खूपच चवीला अप्रतिम लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता. अशी ही खाऱ्या वांग्याची रस्सा भाजी जिभेची चव वाढवणारी चमचमीत अशी तयार आहे. बनवायला खूप सोपी आहे, तर नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.